हाय हाय नमस्कार, गुड आफ्टरनून. आता संध्याकाळचे 3:15 झाले, दुपारचे. संध्याकाळचे म्हणते मी, दुपारचे. आता माझं आवरलेलं आहे, आवरलं म्हणजे मी फ्रेश झाले. परत घर वगैरे साफसूफ केलं आणि भांडी वगैरे दुपार सकाळचे जे आपण धुवून ठेवतो ना, ती लावून घेतली. आणि आता काम पण थोडं बंद केलेलं आहे, म्हणजे ब्रेक घेतला ना थोडा, हे सगळं आवरायसाठी थोडाफार. आणि मग आता चहा बनवते, चहा पिते आणि मग परत आणि आपलं तेच रुटीन चालू, कामाला बसायचं. तर म्हटलं, आणि काही सकाळी काय बनवलंच नाही ब्लॉग. सकाळी पण थोडं लेटच उठणं झालं, त्यामुळे काय बनवलेलंच नाही आहे. म्हटलं आपण आता दुपारपासूनच हे करू, कारण मग सकाळी लई गडबड असते, मग त्यामुळे काय लेट झाल्यामुळं तर काय मग अति गडबड झाली ती. आणि मग काही सकाळी शूट करणं झालंच नाही. म्हटलं आपण आज दुपारपासूनच करू, कारण दुपारी मग थोडा वेळ भेटतो ना, त्यामुळे दुपारपासूनच करू म्हटलं. तर मग आता म्हटलं चालू करूया. आणि मग आवरली सगळी कामं, फ्रेश झाले. आता चहा बनवते आणि चहा पिऊन घेऊ. चला दाखवते. पहिले दूध गरम करायला ठेवते. इकडं अशी भाजी आहे, सकाळी मी बनवलं होतं. आपलं सोयाबीन असतं ना, तर सोयाबीन शिजवून मिक्सरला असं बारीक करून असं छान भाजी बनली. मिक्स हे खराब झालेलं आहे. खराब झाले, खराब तर लवकर चालू नाही होत. तर माचीस आणते, माचीस करते. इकडं आता चहा ठेवते माझ्यासाठी. कॅमेरा काढते, हे मोबाईल काढते. इकडे ठेवलेलं आहे, इकडं भाकरी ठेवलेली आहे, कारण भाकरीचा डब्बा धुवून घेतला. आणि इकडे संध्याकाळसाठी राजमा. इकडे असं संध्याकाळी त्याची भाजी बनवून राजमाची. आता हे होऊन जाईल तोपर्यंत बसते. बाहेर पण असं छान वातावरण झालेलं आहे, किती शांतता असते इकडे. आता या नारळाचे ना, नारळ काढायचे. आता रविवारी यांना सुट्टी असते ना, त्यावेळेस काढून घेऊ.
आमच्या तिकडे हेच पाईप टाकलेलं आहे ते तिथं खराब पाणी आमचं जातं ना सगळ्यांचं. तर ते ना तर या घरच्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी घरमालकाने आहे इकडं पाईप काढून इकडं असं झाडांना असं इकडं आहे ना मोटर लावून झाडांना टाकायचं केलेलं आहे. तसं हे असं इथं झाडांना टाकते, कोणाला त्रास नाही ना झाला पाहिजे. मस्त छान वातावरण. आता बघू, आता चहा होते, दूध तर ठेवलेलं आहे, चहा आणि दूध होते. बघू आता चहा पिऊन आणि एक आता महत्त्वाचं काम आहे ते करूया. कारण आताच मॅसेज आला होता त्यांचं करून द्यायचं होतं ते त्याला ते करून देते चहा पिऊन झाल्यानंतर. गॅस बारीक करते. तर ते सकाळी करायचं लक्षातच नाही राहत ना ब्लॉगिंग. कॅमेरा उठायचंच म्हणजे हे करायचं चालू करायचं लक्षात नाही राहत. ज्यावेळेस लक्षात येतं ना मी त्यावेळेस मग बनवायला घेते. तर कसं सवय होईपर्यंत जरा आपल्याला हे होतं. एकदा सवय झाली की आम्हाला त्याच्याशिवायही करमणार नाही. काही झालं की कॅमेरा उठवा, भरपूर काही गोष्टी होतात पण मला लक्षात नाही राहत आणि आपण आपल्याच ह्याच्यात राहतो. आता बघू. आता इकडं चहा झालेला आहे. मी लॅपटॉप पण चालू केला, इकडे कीबोर्ड घेऊन बसले. आता चालू करून देते काम. कारण कसं लगेच कसं मेल वगैरे येत राहते ना, त्यामुळं आमच्या दोघांचा फोटो हे आम्ही मुरुड जंजिराला गेलो होतो. कधी बरं माहिती आहे का, आपलं लॉकडाऊन लागलं, पहिलं लॉकडाऊन लागलं ना त्यावेळेस गेलेलो आहे. त्याच वेळेस म्हणजे आम्ही ज्या दिवशी आलो ना तर त्या दिवशी नाही 9 तारखेला आम्ही असं आलो, 9-10 तारखेला. 15 तारखेला काहीतरी पहिलं लॉकडाऊन लागलं होतं. त्यावेळेचा हा फोटो आहे आम्ही काढलेला तिथं मुरुडच्या समुद्रकड्याला. आता चहा पिऊन मी राजमा शिजवून घेतला. तर शिजवत म्हणजे झालेलं आहे, कुकर थंड झालेलं आहे. आणि इथं मी जिरा राईस करायचं आहे आज. तर मी इथं तांदूळ भिजत घातलेले. आता हे आपण शिजलेलं आहे का बघू राजमा. आता राजमा शिजलेलं आहे का बघू आपण. कुकर काढते. मोबाईल आहे ना मी स्टँडला लावून घेतला, असं ठेवते. बघू आपण शिजलेलं आहे का. अजून थोडासा म्हणजे शिजलं तसं, अजून थोडंसं मला जसा पाहिजे ना तसा ते शिजलेलं नाही आहे. तसा हे झालेलं आहे. इकडे हे गरम मसाला काढून ठेवलेला आहे. आता 2-3 शिट्ट्या होऊ दे आणखी आणि मग आपण बनवू. तोपर्यंत आपण राजम्याची आहे ना तयारी करून घेऊ. कांदा आणि टोमॅटो भाजून घेते. आणि जे मिक्सरला आहे ना पेस्ट करून घेते. हे असं दिसणार नाही काय. हे कांदा आणि टोमॅटो दोन्ही हे भाजून घेते. आज कॅमेराला काय झाले काय माहिती, चालू बंद व्हायला. पहिला कांदा भाजून घेते. तर ओले कांदे आहेत आता, तर सुकलेले कधी येते काय माहिती.
हे ना असं मिक्सरला करून घेते बारीक. आज कॅमेराचं काही खरं नाही. इथे चालू बंद हलायला तरी बरं आवाज येतो बंद झाल्यावर. मी आता असं भाजून घेते जरा तेल टाकून आणि मग मिक्सरला बारीक करून घेते. कसं असं घेतलं ना मग पेस्ट झाली ना मग छान भाजी बनते. असं म्हणजे ग्रेव्हीपणा येतो त्याला आणि एकदम असं घट्टपणा येतो ना भाजीला, त्यामुळे मी असं करून घेते. काहीच नाही टाकत, फक्त हे आणि हे भाजून त्याला मस्त पेस्ट करून हे करते. तर आता भाजून घेते मस्त असं. माझं इकडे भाजणं चालू आहे कांदा आणि टोमॅटो. इकडं बाहेर असं वातावरण छान, आता सूर्यास्त होते मस्त. इकडून सूर्यास्त होते छान वाटतंय. नारळाच्या झाडातून मस्त ते आपण लहानपणी फोटो नाही पाहायचो का, तसं दिसतं मस्त एकदम. छान असं वातावरण झालं मस्त सूर्यास्ताचं. शांतता. इथे पण नारळ काढायला आलेले आहेत. तो तिथं सूर्य येतो तिथं. हे झाड आहे ना हे समोरचं, त्याला एक छान फळ लागतं. आता त्याला चालू झालेलं लागायला, लाल कलरमध्ये असतं. मस्त लागतं म्हणजे असं ते काजूचा बोंडाचाच एक प्रकार आहे. मी तुम्हाला दाखवून शूट केलं. मस्त कलर पण छान, खायला पण छान लागतं. ते तुम्हाला दाखवल्यावर कळते कोणतं आहे ते. बोंडच म्हणते, काजूचे बोंड असं. बघू लागायला चालू झालं आता, त्याला मोहर आलेले आहे. आता खोखर काढलाय आणि मला जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे. कारण असं एकदम हे झालं ना, थोडंसं जास्त शिजलं ना अति प्रमाणात, तर मग ते असं घट्टपणा येतो त्याला भाजीला. असं जरा स्मॅश करून घेते. इकडं मी बारीक पण करून घेते. जे आपण आता मी हे केलं, भाजलं होतं ना, ते वाटण करून घेतलं. आता चला फोडणी देते मी. मच्छर लगेच येते. हे खराब झालेलं आहे. बघा हेच लावते आता. दरवाजा बंद करते, मच्छर यायला लागले. कढई गरमच आहे आता, हे केलं ना ते. हे पण टाकून घेते लगेच. याला काय तर जास्त भाजत नाही बसणार. हे आता ह्याला पण काय झालं,
चालू बंद होते. बघू जेवढं छोटे होते तेवढं. अद्रक लसणाची पेस्ट टाकतो. इकडे माझा राजमा पण झाला आणि इकडे मी जिरा राईस पण फोडणी दिला. थोडं पाणी टाकते. आता याला 1-2 शिट्टी करून घेते. अरे हां, आता हे पण झालं. याला बंद करून ठेवते आता, कारण आणखी हा घट्ट झाला होईल. छान वास तर येतो. बंद करते याला. बंद केला तर ह्याला 1 किंवा 2 शिट्टी आणि ह्याला आवरून देते. आता इथला पसारा आणि देवपूजा करून घेते. आता देवपूजा पण झाली. आता धुरामुळे काहीच दिसेना. हे धूप घातलेलं आहे ना, तर काही दिसत नाही आहे. तर देवपूजा पण झाली. इकडे बघाच दिसते. इकडं कमी आहे. इकडं पण आहे पण कमी आहे थोडा. नंतर दाखवते आता. हां, चलो.